14 नोव्हेंबरला परेश मोकाशी यांचा दुसरा चित्रपट एलिझाबेथ एकादशी रिलीज होतो आहे आणि त्या चित्रपटाची 3 तिकडी आमच्यासोबत आहे. आता मी त्यांची एकेकाची इंट्रोडक्शन करून देते. आपल्यासोबत आहे पंढरपूरचा न्यूटन, ज्ञानेशची मुक्ताबाई आणि पंढरपूरचा डॉन. आता तुम्हाला सांगायचं तर पंढरपूरच्या डॉननी नुकतीच कॉफी प्यायलेली आहे, त्यामुळे तो फुल ऑन एनर्जीमध्ये आहे. ओके. आणि तुम्हाला नाही आज झोपही लागणार नाही आहे. ओके. आता ना तुम्ही सर्वांनी या चित्रपटामध्ये खूप जादू केलेली आहे. तुमचे छान छान डायलॉग आहे. तू हुशार आहेस, तू एकदम हजरजबाबी आहे आणि तू डॉन आहेस. तुम्ही खरंच आहात का असे सगळेजण तुमच्या रिअल लाईफमध्ये? मी आहे. तू हुशार आहेस. ओके, मस्त. तुला कोणी सांगितलं हे? मीच म्हणतोय ते. म्हणाले असतील ना आणखी लोक तू हुशार आहेस असं? नाही, माझं मत आहे ते. आता इतरांना पटेल की नाही माहिती नाही. अच्छा अच्छा, म्हणजे परेश मोकाशींकडनं तू हा डायलॉग शिकलेला आहे. ओके. आणि तू आहेस का हजरजबाबी? म्हणजे तुला 100पैकी 42 मार्क मिळालेले आहेत? नाही नाही नाही, कधीच नाही. 42 मिळालेले? तसं काही परीक्षा वगैरे नाही घेतली, पण 100पैकी 42 मार्क मिळणार नक्कीच नाहीत. 90 नाही, एवढे नाही, 80-82 तरी मिळतील नक्कीच. आणि तू खरंच तुझ्या खऱ्या आयुष्यात एवढ्या शिव्या देतोस का रे? नाही, त्या शिव्या नाही. नाही कसं आहे, मेन म्हणजे शिव्यांवर बंदी आहेच आहे. त्यामुळे ते एक मजेशीर शब्द आहेत, ते शिव्या म्हणून दाखवलेत. तुझी या सगळ्या मजेशीर शब्द जे शिवाय म्हणून दाखवले, ह्याच्यातली आवडती शिवी कुठची? आणि तुमची तो कुठची शिवी सर्वात चांगली स्पष्ट करून? फुकणीच्या तो मस्त स्पष्ट करून सांगतो ना शिवी. कशी स्पष्ट करतोस रे तू शिवी? फुकणीच्या ये की. आणि मग हा जेव्हा म्हणतो, काय म्हणतोस तू त्याला? तो शिव्या जास्त देतो. अरे शिव्या कशाला देतोस? मग तू काय म्हणतो? आता फुकणीच्या म्हणजे काय शिव्या आहे का? फुकणी नसते का तुला जी नरसाळा दुसरी शिवी दिली त्याने. अच्छा, तू न्यूटन आहेस आणि तू म्हणे न्यूटनचे अभंग म्हणतो. काय म्हणतोस तू? कसले अभंग म्हणतोस? सायन्सचा तर पुरावाच आहे. बीज बोए बबूल के आम कहाँ से आए, क्रिया तशी प्रतिक्रिया. क्रिया तशी प्रतिक्रिया. बाकीचे अजून अभंग बघायचे असतील तर तुम्हाला 14 नोव्हेंबरला नक्कीच बघावं लागेल चित्रपट. नक्कीच बघणार, सगळे नक्कीच बघणार. तू खूप गोड आहेस त्याच्यामध्ये सांगणारी. आणि तो गरम गरम बांगड्या हा डायलॉग कोणाचा होता? कोणाला आठवलं की तिकडे असं म्हणता येईल? मज्जा. तसं काही ना, स्क्रिप्टमध्ये होतं आणि ते मी म्हणतीये. म्हणजे शेजारच्या चहावाल्याशी असं की तू गरम चहा म्हणतो ना, मग मी गरम बांगड्या म्हणणार. तू चाय गरम म्हणतो ना, मग मी बांगड्या गरम म्हणणार. अशी वेट लागलेली असते. अच्छा, मग ते तू ते छान एक्सप्रेशन दिले, त्या एक्सप्रेशन सकट एकदा बोलून दाखव. मान वर करून अशी बोलते. गरम बांगड्या, गरम बांगड्या, गरम बांगड्या, बांगड्या गरम, बांगड्या गरम, बांगड्या गरम. तो जसं आम्ही आता मगाशी प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकलं ना, तेव्हा परेश सरांनी सांगितलं की तुम्ही दुसऱ्या दिवशीपासूनच एकदम फुल ऑन होतात. अगदी तुम्हाला ॲक्टिंग बिक्टिंग छान येते आणि खूप खेळीमेळीचं वातावरण झालं. तुम्ही एकदम रुळलात त्या सर्वांमध्ये. तर ती मजा कशी होती परेश सरांबरोबर काम करताना? ते चेहऱ्याने स्ट्रिक्ट दिसतात पण तसे नाही आहेत ना? खूप मजा केली आम्ही. परेश सरांना चेस यायचा, मला पण चेस येतो. त्याच्यामुळे आम्ही इतका चेस खेळलो आहे की म्हणजे मी खेळलो ना सीन कोणाशी, इतका चेस आम्ही शूटिंगच्या वेळेला खेळलो. म्हणजे शॉट संपला की थोडा वेळ रिलॅक्सेशनसाठी चेस खेळायचा. तुमचं जे पूर्ण चित्रपट होता त्याच्यामध्ये कुठचे क्षण होते जे ते खूप मजा केली तुम्ही? खूप म्हणजे शूटिंग होतच नव्हतं, फक्त मजा होती. मी दंगलीच्या शॉटला मज्जा केली. तर काय झालं, दंगलीचा शॉट होता की असं काहीतरी दंगलीचा शॉट होता. तर एक त्या शॉटमध्ये आमच्या कॉटवर ती एक म्हातारी आजी आली आणि पडली धबधीशीनी. आणि नंतर म्हणायला लागली, काय रे पोरांनो, काय चाललंय, अशी दंगल वगैरे बोलवतात का, शोभतं का तुम्हाला, असं तिचं भाषण सुरू होतं इकडे. म्हणजे तिला वाटलं तुम्हीच दंगल केली? हो, खूप जणांना वाटलं. मग कशी मजा येते रे? खूप गर्दी असते, तुम्ही पिक्चर शूट करत असता आणि मग लोकांना काहीतरी भलतंच वाटायला लागतं.
म्हणजे त्या लोकांना फसवण्यात खूप मजा येते, ते डेमो कॅमेरे दाखवून वगैरे. म्हणजे जसं की इकडे शूटिंग सुरू असताना मधुवंना ते परेश काका इकडे डेमो कॅमेरे दाखवायचे आणि इकडे बघा इकडे शूटिंग सुरू आहे, इकडे शूटिंग सुरू आहे. तेव्हा फार मजा यायची आणि तिथे अशा बसलेली मुलं ना आमच्या तिकडे यायची आणि आमचा एखादा शॉट असेल तर मध्येच असं बघायचं. आणि एक शॉट होता आमचा, एक शॉट होता तर एक माणूस असा समोर आला कॅमेऱ्याच्या आणि खिडकी दिसली म्हणून असं आत वळून बघितलं आणि तो कॅमेरा होता आणि त्याला वाटलं की खिडकी म्हणून असं खिडकीत बघतात तसं कॅमेऱ्यात बघितलं.